राम मित्रांनो, दिवस तिसरा सर्वजण आम्ही पालखी थोड्या वेळा निघूया. सगळे चाय पिऊन झाले, बॅगा ठेवली. तर पालखी आहे मंदिरात, इथे सगळे लोक चाय पितात. तर बॅगा सगळ्यांनी आतमध्ये ठेवलेल्या आहेत. आता आम्ही निघू पालखी. आता पालखी निघाली आहे. सगळे लोक पण निघाले. काय तुम्हाला काय लागतं? साईराम साईराम. राम आता थोडा थोडा उतरायला लागलाय. आता 6:45 झालेत. थोडा थोडा उतरायला लागलाय. थंडी एवढी आहे ना लय थंडी आहे. हलकी पुढे चालते. साईराम आता पूर्ण उतरलाय. आता पालखी पुढे आहे. पाठीपर्यंत चालतोय. लोक आता बसलेत दमले म्हणून. अजून पाठवून मन्या काका आणि तो एक दादा येतोय. पालखी गेली पुढे एकदम. अजून पुढे 2 जण चालत आहेत. तर दमलो म्हणून बसलाय. मन्या काका लोक आले. आता स्टॉप आलाय. स्टॉप आहे दर्गा. अल्लाह मालिक. गाण्याचं नावच आहे अल्लाह मालिक. आतमध्ये जाऊन दाखवतो मला नाश्ता काय. साईराम आता दर्ग्याच्या इथे निघाले. आता पहिली निशाणीच होत आपलं. आपल्याजवळ आनंद आणि आनंदचा मित्र. पालखीचं पार्टी आहे. पहिल्या निशाणीसोबत आम्ही जेवणाचा छोटासा स्टॉप घेतलाय साईराम. एवढ्या लांबून आलो आणि इथे हर वर्षी बसतोच आम्ही. बाकीचे लोक पार्टी आहेत. पालखीसोबत आलो इथे पहिला झेंडा पकडून. इथे बिस्किट खायचा आणि निघायचा. आता जिथे बसले तिथे जाते मी. पहिला झेंडा पुढे गेला. जायचं जेवणाच्या 4 दिवसाची आत्ता आली ते अजून आता जेवणाच्या ऑर्डरवर पोहोचलो. फोनमध्ये चार्जिंग होते म्हणून ब्लॉग तर काढला नाही यायचा. आता कपडे चेंज केले. जेवायला आहे कोबीची भाजी आणि इथे सगळे झोपलेत. आता सगळे लोक इकडून डायरेक्ट झोपलेत. सगळे थकलेत. सगळे झोपले होते. इथे पालखी तिथे. साईराम जेवायला आहे डाळ भात कोबीची भाजी पापड. अर्धे लोक तिथे झोपलेत. तिथे जेवायला बसले.
ते काका लोक इथे बसले. आता तुम्हाला जेवण भेटतो. साईराम मित्रांनो, आता जेवणाच्या हॉलवरून निघालोय. आता जायचं आहे नाश्त्याच्या हॉलला पुढे. नंतरला आज रात्री काय कसारा घाटच्या खालती आहे हॉल. नंतरला उद्या कसारा घाट चढणार. दिवस उद्या 4था स्वर्गसुखाच्या वारीचा. मग आता उद्या 4था दिवस. 3:30 वाजल्यापासून निघालो तर 6 वाजायला आले. 6 तर वाजलेच आहे. आता नाश्त्याच्या हॉलला जायचं आहे. पालखी तर गेली पुढे. लाल झेंडा येतोय पाठीमाग. आजचा लाल झेंडा पकडलेला तो देऊन टाकला आता. आणि आम्ही लोक पुढे आलो. लोक जात आहेत पुढे. अजून पार्टी आहेत येत आहेत. जातोय नाश्त्याच्या हॉलला. नाश्त्याचा हॉल आला आता. एवढ्या टायमात चालल्याच्या नंतर आता नाश्त्याचा हॉल आला. आलेच खराब झाले चालू. हे लोक तर धावत आहेत. हॉल दिसला तर एक जण तर पलत गेला. तर बघतो नाश्ता काय. त्याला आहेत चटणी आणि पराठे. सगळे नाश्ता करायला बसलेत. सगळे थकून आलेत. संध्याकाळचा नाश्ता पालखी. नाश्त्याच्या हॉलमधून पालखी काढले. आता डायरेक्ट जेवणाच्या हॉलला पुढे सगळे चालत आहेत. नाश्त्याच्या हॉलवरून डायरेक्ट जेवणाच्या हॉलला. राम एवढ्या तासावरून सगळे चालतंय म्हणून आता इथे बसलाय. एक स्टॉप घेतलाय असाच. तर इथे थोड्या वेळ बसणार आणि नंतर जाणार. पार्टी पण आहे सगळे स्टॉपच्या थोडासाच लांब आहे. कसारा घाट आलाय. थोडासा लांब आहे. तर पुढे जेवणाचा हॉल. त्यामुळे डायरेक्ट सकाळी कसारा घाट चढायचा. हा घाट आला पुढे. बाकीची माणसं पार्टी आहेत. पालखी गेली पुढे. घाट आता उद्या हा एवढा चढायचा आहे. आता आपला स्टॉप इथेच खालती आहे. आता स्टॉपला तिथे जेवण म्हणतोय. आता झोपायची जागा फुल झाली रे. इथे कोण आहे? ही कोणाची आहे? व्हायची आहे ना. मग इथे झोपायची तयारी. इथे झोपायचा स्टॉप आहे हा कसाराच्या खालचा. काका लोक पालखी घेऊन आधीच आले. जेवण बनतोय आतमध्ये पालखी. तर जाऊन बॅगा काढतो. बॅगा बिगा काढतो आता. नंतर मला जेवण दाखवतो काय आहे. राम जेवायला आहे आज
चपाती भाजी डाळ भात आहे तिथे. आता सगळे लोक जेवायला बसले. काही लोक जेवतील. तर तिथे पण पालखी आली आहे समोर. जेवायला आता डाळ आणि भात नंतरला घेणार. पहिला हे खाणार. साईराम आता जेवून झालाय. आता झोपतो आम्ही लोक. सगळे लोक झोपले. सगळ्यांदा बिस्तारा झाला. आता उद्या सकाळी चढायचा. सकाळी कसारा घाट. आता भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये. सर्व सुखाचे वारे 4था दिवस भेटतो उद्या. सगळ्यांना साईराम.